दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रतिनिधी उपस्थित न राहण्याची शक्यता वर्तवली जाते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार मुंबईत असल्याची सूत्रांची माहिती आहे, तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मतदारसंघातील पूर्वनियोजित कामात व्यस्त आहेत, तर प्रफुल्ल पटेल देखील राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल देखील बाहेरगावी असल्याचं सूत्रांकडून कळत आहे। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, भाजपनं हिवाळी अधिवेशन काळामध्ये भाजप म्हणण्यापेक्षा आरएसएस आपण म्हणूया, आरएसएसनं हिवाळी अधिवेशनाच्या काळामध्ये बौद्धिक आयोजित केलेलं होतं, त्याही वेळी राष्ट्रवादीकडून कोणीही त्या ठिकाणी उपस्थित नव्हतं, कुठलाही आमदार, सगळे नागपूरमध्ये असून देखील कुणीही आमदार त्या ठिकाणी उपस्थित नव्हतं, फक्त कारेमोरे हे उपस्थित राहिलेले होते। पण आज एनडीएची जी बैठक होते, या बैठकीला देखील राष्ट्रवादी काँग्रेस दांडी मारण्याची शक्यता वर्तवली जाते। निश्चितच लागवी, कारण आज दिल्लीमध्ये एनडीएच्या सर्वच नेत्यांची, प्रमुख नेत्यांची बैठक होत आहे। जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी ही बैठक होते आणि विशेषतः आपण पाहतोय की सगळेच प्रमुख नेते या बैठकीत उपस्थित असतील। मात्र दुपारनंतर ही बैठक होणार असल्याचं कळतंय। मात्र विशेषतः यामध्ये राष्ट्रवादीच्या वतीनं म्हणजेच अजित पवार यांच्या पक्षाकडनं प्रतिनिधी जाणार नसल्याचं कळत आहे। स्वतः अजित पवार हे मुंबईत आहेत, तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आपल्या मतदारसंघामध्ये नियोजित कामांसाठी मतदारसंघात आहेत, तर प्रफुल्ल पटेल जे कार्याध्यक्ष आहेत ते देखील आता मात्र बाहेरगावी गेले असल्याचं देखील कळतंय, त्यामुळे ते देखील उपस्थित राहणार नसल्याचं कळतंय। मात्र या देखील बैठकीला आपण पाहतोय की राष्ट्रवादीच्या नेत्यांचीच म्हणजेच त्यांच्याकडून कोणताही प्रतिनिधी जो आहे तो एनडीएच्या बैठकीला जाणार नसल्याची दाट शक्यता आहे। दुसरीकडे आपण पाहतोय की चंद्रबाबू नायडू जे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत ते देखील या बैठकीत उपस्थित असतील। विशेषतः आजच्या बैठकीमध्ये आपण पाहतोय की ज्या सध्याच्या राजकारणाच्या घडामोडींवरती चर्चा होईल। आंबेडकर यांच्याविषयी जो अमित शहा यांनी वादग्रस्त विधान केलं त्याविषयी देखील चर्चा होईल। सोबतच वन नेशन वन इलेक्शनचं जेपीजीचं यावरती देखील चर्चा होईल। सोबतच आपण पाहतोय की समन्वयक अधिक साधण्यासाठी घटक पक्षांसंदर्भात जर विचार केला तर आजही अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून कुणीही या ठिकाणी उपस्थित राहणार नसल्याचीच दाट शक्यता वर्तवली जाते। तुर्तास धन्यवाद मीनाक्षी, तुम्ही दिलेल्या एकूण अशा सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।